जय सद्गुरु. मी दामिनी रसोई से जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत. सखीनो, आज आहे श्रावणी सोमवार, श्रावणामधला पहिला सोमवार. तर आज आहे शिवामूठ तांदूळ. तर आपण श्रावणामध्ये कशी पूजा करतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तसं आपण मंदिरात पण जाणार आहे. पण त्याच्या आधी एक गोष्ट सांगते की बघा, मस्त सगळीकडे हिरवळ आहे, छानसा निसर्गाने इतका सुंदर परिसर करून ठेवलाय, जसं काय गालीच्या सगळीकडे पसरवलेला आहे आणि सुंदर आणि छान. आपल्या म्हणजे डोळे दिपतील इतकी हिरवळ सगळीकडे आहे. आणि आज आपण ती हिरवळ पण बघूया. तर चला सखींनो, हा बघा आमच्या इकडचं झरणा मस्त आहे की नाही. आता तरी लाल पाणी कमी झालेलं, त्याच्यामध्ये पूर्ण मातीचं पाणी होतं त्याने, एकदम धोधो पाऊस होता. तर आपण गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत, कारण गणपती बाप्पाचा पहिला मान असतो. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाणी, त्याच्यानंतर हे पंचामृत केलेलं आहे बघा. याच्यामध्ये दही, तूप, साखर, मध आणि दूध, त्याचं आपण पंचामृत केलं. पंचामृताने स्नान घालून घेऊया. आता आपण पाण्याने मूर्तींना स्नान घालून घेऊया. स्वच्छ कपड्याने पुसून घेऊया. नागवेलीचं पान, त्याच्यानंतर थोड्याशा अक्षदा घालायच्या, थोडस हळदी कुंकू, आणि मग बाप्पाला ठेवायचं. बाप्पाच्या चरणी परत हळदी कुंकू, एक फूल व्हायचं, नमस्कार करून घ्यायचं. बाप्पाला आपण अष्टगंधा पण लावून घेऊया. आता ही बघा, छोटीशी आपल्याकडे शंकराची पिंड आहे, म्हणून मी छोटा पाट ठेवून त्याच्यावरती ठेवते. आधी आपण पाण्याने स्नान घालून घेऊया, त्याच्यानंतर पंचामृत, एक 5 वेळा तरी करायचं. आता आपण परत त्यांना पाण्याने स्नान घालून घेऊया आणि एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. आता आपण पहिले दिवे लावून घेऊया. आता आपण शंकराची पिंड ठेवणार की नाही, तर त्याच्या आधी आपण बेलाचं पान ठेवायचं. पण डेट असतं की नाही, ते आपल्या समोर करायचं आणि असं पान ठेवायचं आणि त्याच्यावरती शंकराची पिंड ठेवायची. आणि त्याच्यावरतीच बघा, हे बरोबर शंकराच्या पिंडीवरती पाणी पडेल की नाही, असं एक तामण असतं. आता आपण थोडस पाणी घालून घेऊया. आणि बघा, हे जे पाण्याचे थेंब 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 शंकराच्या पिंडीवरती पडतात की नाही, तर किती शांत आणि मस्त वाटतं बघा. तसं आपण मंदिरात गेलो की नाही तसं वाटतं आपल्याला. पहिल्यांदा आपण अष्टगंधा लावून घेऊया. आजची शिवामूठ आहे तांदूळ, तर आपण तांदूळ घालून घेऊया. आणि हे फूल आहे ना, खूप प्रिय आहे शंकराला. निलकंठ याला बोलतात, गोकुन्नी बोलतात. ते फूल वाहून घेऊया. आणि हे बेलाचं पान आहे. तर शंकराला कसं आपण आता 108 पानं वाहून त्याच्यानंतर आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलूया. जो तुम्हाला शंकराचा मंत्र येत असेल तो तुम्ही बोलू शकता. तर आपण शंकराच्या पिंडीवरती पानं वाहून ओम नमः शिवाय बोलूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम
आता आपली 108 पानं वाहून झालेली आहेत. हे बघा, हे ना, हे बघा, अशी धोत्र्याची फळं असतात आणि फुलं पण असतात त्याच्यामध्ये. तर ती आपल्याकडे नाहीये, तर आपण आता धोत्र्याची फळं वाहून घेऊया. आणि आता ना, शंकराला सफेद फुलं फार आवडतात. तर आपल्याकडे धोत्र्याचं फुल नाहीये ना, तर आपण ही सफेद फुलं वाहून घेऊया. आणि वाहता वाहता की नाही, आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा कोणताही मंत्र असेल तुम्हाला माहिती असेल तो तुम्ही बोलू शकता. आणि थोडस आपण परत पाणी घालून घेऊया. आता बघा, शंकराच्या पिंडीची पूजा झाली, गणपती बाप्पाची पूजा झाली. आता आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करूया. अन्नपूर्णा देवी म्हणजेच पार्वतीचे एक रूप आहे. तर आपण पहिला एक मूर्ती, अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेऊया. त्याच्यावर पाण्याने अभिषेक करूया. त्याच्यावर पंचामृत, आपण आता देवीला स्नान घालून घेऊया. आता आपण अन्नपूर्णा मातेला पण ना, नागवेलीचं पान, त्याच्यावरती अक्षदा घालून घेऊया. हळदी कुंकुम. देवीला कधी पण आपण ठेवतो ना, अन्नपूर्णा माता नेहमी ना धान्यामध्ये असावी. तर आपण एक वाटी घेतलेली आहे, वाटीमध्ये ना तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये देवी ठेवलेली आहे. त्यालाच आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया. अष्टगंधा लावून घेऊया. देवीला गजरा लावून घेऊया. एक चाफ्याचं फूल ठेवूया देवी पुढे. बाप्पाला द्रुवा ठेवूया. नैवेद्य म्हणून मी पंचामृतच ठेवलेला आहे. तर आपण पंचामृत ठेवूया. तसंच आपण साखरेचा गोडावा म्हणून साखरेचाही नैवेद्य दाखवूया. आपण पाणी ठेवूया. आपण दिव्यांची पण पूजा करून घेऊया. तर सखीनं बघा, हे शमीचं झाड आहे. तर ह्याच पान आपण एक तोडून घेऊया आणि शंकराच्या पिंडीवर वाहून घेऊया. कारण शमीचं खूप महत्व आहे झाडाचं, आणि शमीचं झाड आहे ना, पूजेला खूप वापरलं जातं हे पानं. तर आपण ते एक पान वाहून घेऊया आणि आपण या शमीच्या झाडाची आता पूजा करून घेऊया. आणि एक फूल अर्पण करूया. आपण देवाला परत एक दिवा लावून घेऊया. आता
आता आपण तुळशी मातेकडे दिवा ठेवूया. आणि अगरबत्ती तर हे बघा आपल्याकडे बेलाचं झाड आहे, आपण त्याची आता पूजा करूया. नागवेलीचं पान,